पण आपला एक मित्र आहे अभिषेक साटम, त्याचं पण एक्झिबिशन लागलंय. त्याचा बघूया अभिषेक साटम कुठे येतो नक्की. तर नमस्कार, मी साटम. अभिषेक साटम आपला फक्त मित्र नाही तर आडनाव बंधू सुद्धा आहे. पण शोधत शोधत ज्या वेळेला मी त्या गॅलरीमध्ये प्रवेश केला त्यावेळेला वेगवेगळ्या वाघांची छायाचित्र पाहून मन एकदम तृप्त होत होतं. लालबाग मधील सुप्रसिद्ध गणेश फोटो लॅबचे मालक आहेत सावंत साहेब, त्यांनी हे फोटो काढलेले आहेत. अशा प्रकारचं एक्सपोजर हे वाघांना मिळालं पाहिजे, कारण जी छायाचित्र काढणारे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत ती लोक एक प्रकारे व्हिजिलन्सचं काम करतात. कारण सध्याच इंडियन एक्सप्रेस मध्ये एक मोठा रिपोर्ट आला होता ज्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या अवयवांचा मोठा काळा बाजार एक्सपोज करण्यात आला होता आणि त्यामध्ये दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावर आपलेच लोक इन्व्हॉल्व आहेत. एलओसी कारगिल मधला तुम्हाला हा डायलॉग माहिती आहे का? जब भी हमारी फौज का कोई बच्चा शहीद होता है वो अपने साथ मेरी जिंदगी के कुछ पल ले जाता. तशाच प्रकारची काहीशी गोष्ट होते, कारण वाघ माझ्या खूप जवळचा प्राणी आहे आणि एखादा वाघ मेला ना की तो माझ्या आयुष्यातील काही निदान सेकंद तरी घेऊन जातो असं मला वाटतं, कारण वाघ माझ्यासाठी खूप वेगळी गोष्ट आहे. बाजूलाच अभिचं पण एक्झिबिशन होतं, म्हणजेच अभिषेक साटमचं. अभिषेक साटम बद्दल सांगायचं झालं तर हे त्याचं चित्र आहे ना ते खूप सुप्रसिद्ध आहे आणि त्यासाठी त्याला जागतिक पातळीवर वेगवेगळे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. अभिची ज्या वेळेला इंटरव्ह्यू घ्यायला गेलो त्यावेळेला परत एकदा कॅमेरा आउट ऑफ फोकस गेला, म्हणून इंटरव्ह्यू प्रॉपर रित्या घेता आली नाही. आपल्या भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानमध्ये अभि कार्यरत आहे आणि तिकडे काढलेलं हे छायाचित्र आहे. किती भारी आहे ना. बाकी अशी स्टोरी टू बी कंटिन्यूड, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग नाण्याबद्दल सांगणार आहे, ते सुद्धा इथे प्रदर्शनामध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघू. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि हर हर महादेव. आमचे सर्व जे टायगर्स दिसत आहेत हे सर्व क्लिक्स आहेत त्यांचे सरांचे. सर तुमचं इंट्रोडक्शन. मी हेमंत सावंत, गणेश कलर लॅब लालबागचा मालक. धन्यवाद हे केल्याबद्दल. यामुळे कदाचित कोचिंगला थोडासा आळा बसेल. डेफिनेटली बसला पाहिजे आणि आता बऱ्यापैकी कंट्रोल आहे. पण आताची जी केस आहे थोडासा होणारच, बिकॉज ऑफ कॉस्ट ऑफ द टायगर 90 लाख रुपये मिळतात. सो इट हॅज गोइंग बॅक बट नॉट दॅट फ्रिक्वेंटली. त्याच्यावर आता कंट्रोल बऱ्यापैकी.